विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं SRGNS अकॅडमीवर मी प्राध्यापक राजाभाऊ धांडे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची एक बातमी आपल्यासाठी आहे की तुम्ही जर JEE ची तयारी करत असाल 2026 मध्ये जी काही JEE मेनची एक्झाम होणार आहे त्याचं नोटिफिकेशन आताच NTA वेबसाईटवर 19 तारखेला येऊन गेलेलं आहे। त्यांनी संपूर्ण ही परीक्षा 2 टप्प्यामध्ये होणार आहे, किती तारखेला होणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहेत, या सर्वांची डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर चला तर मग बघूया आपण काय तर इथे मेनची त्यांची तयारी कशी करायची आहे किंवा हे फॉर्म कसे भरायचे आहेत। पाल राष्ट्रीय परीक्षा एजन्सी ही NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे। या एजन्सीने काय करतात, मेन्स एक्झाम घेते। ते 19 ऑक्टोबरला काय करतात एक नोटीस पब्लिकेशन दिली आहे आणि त्या पब्लिकेशनमध्ये सांगितलं आहे की ही एक्झाम 2 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिला टप्पा होणार आहे तर तो कधी सुरू आहे, तर पहिल्या टप्प्याची एक्झाम आहे तर ती 21 जानेवारी 2026 21 जानेवारी 2026 21 ते किती आहे तर बघाल त्या ठिकाणी 30 जानेवारीपर्यंत 30 जानेवारी इथे 2026 पर्यंत ही एक्झाम होणार आहे। म्हणजे हा पहिला टप्पा आहे, हा काय तर पहिला टप्पा आहे। या टप्प्याची जी परीक्षा फॉर्म आहेत ते ऑक्टोबरपासून सुरू झालेत। काय झालेत आपले ऑक्टोबरपासून सुरू झाले। साधारणतः 20 ते 22 दिवस हे फॉर्म ऑनलाईन राहणार आहेत। त्यामध्ये फॉर्ममध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचे आहे की डॉक्युमेंट आपल्याला भरायचे आहे। ती डॉक्युमेंट कोणती तर आपल्या आधार कार्डवर असलेलं जे नाव आहे ते आपल्या 10वीच्या मार्कशीटवर जे काही आहे त्या मार्कशीटवरचं स्पेलिंग आणि आधारवरचं स्पेलिंग हे एक असायला पाहिजेत। आपली जन्मतारीख आणि ती आधार कार्डवरची जन्मतारीख ही एक असायला पाहिजेत। त्याच्या अगोदर काय केलं होतं तर 19 सप्टेंबरला याबद्दलचं NTAने एक नोटिफिकेशन टाकलेलं होतं की तुम्ही काय करायचं, तुमचं आधार कार्ड हे अपडेट करून घ्याल। कारण अपडेट जर केलं असेल, कारण ह्या आधारवरच ह्या संपूर्ण गोष्टी चालतात आणि म्हणून तुमचं आधार कार्ड हे अपडेट असलं पाहिजे। 10वीच्या मार्कशीटवर जसं तुमची डेट ऑफ बर्थ आहे, तुमच्या नावाचं स्पेलिंग आहे, स्पेलिंगमध्ये सुद्धा थोडीशी चूक असता कामा नये। त्यावरचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस बरोबर करेक्शन करून घ्या आणि नंतर एक 8-10 दिवसात ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला अपडेशनमध्ये लागत असतात तर त्या करायच्या आहेत आणि नंतर आपण फॉर्म फिलअप करायचा आहे। आता फॉर्म फिलअप करत असताना आपल्याला कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत। प्रथमतः ही एक्झाम किती टप्प्यामध्ये आहे तर 2 टप्प्यामध्ये। पहिला टप्पा कोणता होता तर इथे 21 जानेवारी ते 30 जानेवारीमध्ये आहे आणि दुसरा जो टप्पा आहे तर तो होणार आहे इथे एप्रिलमध्ये, बिटवीन काय तर 1 ते 10 एप्रिल 2026ला हा दुसरा टप्पा होणार आहे। म्हणजे याचे फॉर्म जानेवारीच्या शेवटच्या वीकमध्ये, दुसऱ्या टप्प्याचे जे फॉर्म आहेत तिथे काय होतील तर जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होतील। ही एक्झाम 1 एप्रिल ते 10 एप्रिलच्या दरम्यान काय तर 10 एप्रिलच्या दरम्यान 2026ला ही आयोजित करण्यात आलेली आहे। आणि याचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म जानेवारीमध्ये सुरू होतील। कधी होतील सुरू तर जानेवारी 26मध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये हे सुरू होणार आहेत। पहिल्या टप्प्याला तुम्ही जर बसत असाल तर ते फॉर्म आता सध्या सुरू झालेत आणि ती परीक्षा राहणार आहे 21 ते 30 जानेवारी 2026च्या दरम्यानमध्ये राहणार आहे। साधारणतः या ठिकाणी इन ऑर्डर ऑफ द फॅसिलिटी फॅकल्टी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ लार्ज नंबर ऑफ द कॅन्डिडेट इन JEE मेन्स 2026 NTA is working toward increasing the number of the cities। गत वर्षी ही एक्झाम महाराष्ट्राच्या 43 परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली होती। यावर्षी जे काही JEE कडे मुलांचा जो कल वाढलेला आहे त्यामुळे साधारणतः मुलांना जास्त चांगली फॅसिलिटी मिळावी आणि म्हणून जास्तीत जास्त शहरांची निवडसुद्धा केली जाणार आहे। आणि म्हणून सुद्धा शहरं निवडत असताना, एक्झामचं सेंटर निवडत असताना सुद्धा तुम्हाला त्या तुमच्या परीक्षेचं निवासापासून जे जवळचं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा देता आली पाहिजेत। त्यासाठी NTA ही प्रयत्नशील आहे। त्यानंतर पाहूया की जे काही तुमचं आधार कार्ड असेल ते आधार इन केस ऑफ द इंजिनिअरिंग एस्पायरंट येथे फर्दर मोर स्पेशल अटेन्शन इज बिईंग गिव्हन टू द ॲड्रेस टू द नीड फॉर द PWD। म्हणजे जे काही कॅन्डिडेट अपंग असतात त्याही मुलांना फॅसिलिटी चांगली झाली पाहिजेत आणि त्यांना ही एक्झाम चांगल्या स्वरूपाची देता यावी, त्यांनाही सुद्धा या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये येता यावं यासाठी सुद्धा NTA प्रयत्न करत आहे। समोर काय म्हणताय तर या ठिकाणी पाहाल the maximum of the potential difficulties of the JEE Mains 2026 aspirant will filling the online application form. National Testing Agency has issued the public notice on the
येथे 29 सप्टेंबर 2025 29 सप्टेंबरला या अगोदर सुद्धा तशी नोटीस NTA जाहीर केली होती की तुमचे आधार कार्ड तुम्ही अपडेट करा, तुमचे डॉक्युमेंट तुमच्याकडे पद्धतशीर सर्व व्यवस्थिशीर असले पाहिजेत आणि जर डॉक्युमेंट व्यवस्थिशीर असतील तरच तुम्हाला तो फॉर्म चांगला फिलअप भरता येणार आहे। आता डॉक्युमेंटेशनसाठी आपल्याला काय काय लागणार होतं तर डॉक्युमेंटेशनमध्ये आपल्याला जी 10वीची मार्कशीट आहे, 10वीच्या टीसीची झेरॉक्स असेल, 12वीला तुम्ही जर आत्ता असाल तर 12वीचे तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट आहे, नंतर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जर काढायचं आहे त्याचं व्हॅलिडिटीसुद्धा तुम्हाला काढून घ्यायची आहे। जर तुम्हाला आरक्षणावर जर तुमचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हॅलिडिटी ही मस्ट आहे, आवश्यक असणार आहे, ती तुम्हाला ते दाखवायची आहे। हे सर्व तुम्हाला करण्यासाठी 29 सप्टेंबरला तसं पहिलं काय केलं होतं नोटिफिकेशन टाकलेलं होतं। आता पुन्हा आहे काय केलं तर इथे 19 ऑक्टोबरला पुन्हा हे नोटिफिकेशन आलं आहे की फॉर्म भरणं सुरू झाले तर आणि एक्झाम ही कधी आहे त्याचे पूर्ण डायरेक्शनसुद्धा देण्यात आलेली आहेत। तर यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे आणि वेबसाईटवर जाऊन पूर्णपैकी जे काही नोटिफिकेशन आहे ते पूर्ण वाचून ज्या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म पूर्ण समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही ॲडवायसरी नोट्स इथे घ्यायची आहे। आता ॲडवायसरी नोट्स इथे काय तर JEE मेन 2025ला आहे, विच ऑल्सो बी ॲप्लिकेबल फॉर द JEE मेन्स इथे 2026 आहे। 25 ची 26 ही तुमची जी काही ॲप्लिकेशन ही आहे ॲडवायसरी इन्स्ट्रक्शन आहे तर ते ॲडवायसरी इन्स्ट्रक्शन तुम्ही जर गेला असाल तर तुम्हाला या व्हिडिओच्या सोबतच तुम्हाला लिंकमध्ये टाकून दिली आहे 2025ची ॲडवायसरी नोट्स टाकून दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे काही क्वालिफिकेशन आहे ते सर्व तुम्ही पाहून घ्यायचे होते, वाचून घ्यायचे होते आणि आपला फॉर्म हा करेक्ट भरायचा आहे। करेक्ट भरल्याच्या नंतरच पुन्हा आपल्याला त्याला पश्चातापाची पाळी येऊ नये, करेक्शन विंडो कधी ओपन होईल का काय होईल का यासाठी आपण काय करायचं तर सुरुवातीलाच फॉर्म भरत असताना चांगल्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर बघूया आपण पाहाल काय केलं होतं तर ही नोटीस म्हणजे ही नोटीस आपण अगोदर सांगितली तुम्हाला की 29 सप्टेंबरला ही नोटीस टाकली होती की तुमचं आधार कार्ड तुम्ही काय केलं पाहिजे तर अपडेट केलं पाहिजे। नंतर जर तुम्ही जर काय असाल तर अपंग असाल तर अपंगासाठी सुद्धा तुम्हाला किंवा कास्ट सर्टिफिकेटवाले असाल तर कास्ट सर्टिफिकेटवाल्यांनी सुद्धा काय करायचं SC ST OBC NT यांनी सुद्धा काय करायचं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत आणि ते ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना सुद्धा तुम्हाला व्हॅलिडिटी ही अगदी मस्ट लागणार आहे। त्यासोबत नंतर तुम्हाला जे काही अपंग डिसेबिलिटी आहे तर युदायचं हे कार्ड सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे। आधार कार्ड सुद्धा तुमचं आधार कार्डवर तुमचं काय काय अपडेट असायला पाहिजे, तुमचं नेमचं तुमचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनावाचं स्पेलिंग 10वीच्या मार्कशीटवर आणि आधार कार्डवर सेम असायला पाहिजेत। डेट ऑफ बर्थ ही आधार कार्ड ऑडिट तुमच्या टीसीवरची किंवा 10वीवरच्या मार्कशीट जे प्रमाणपत्र मिळतं त्याच्यावरची सेम असायला पाहिजेत, ती असायला पाहिजे होती। नंतर जे अपंग येतं त्यांच्यासाठी हे कार्ड तुम्हाला ऑनलाईन काढायचं आहे डिसेबिलिटीचं। नंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला काय तर येथे कॅटेगरी सर्टिफिकेट घ्यायचं आहे, येथे EWS आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे आणि येथे NCL आहे। येथे शुड बी अपडेटेड अँड व्हॅलिड हा शब्द वापरला तिथे, अपडेटेड अँड व्हॅलिड हा शब्द तिथे महत्त्वाचा आहे, मस्ट आहे। जर कास्ट कॅटेगरी आपण घेत असेल तर त्या ठिकाणी व्हॅलिडिटी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर याबाबतच्या बातम्या सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या। हे पुढारीमध्ये आलेली बातमी होती की पूर्ण परीक्षा कधी होणार आहे, तर ही परीक्षा कधी तर येथे 2 टप्प्यामध्ये सांगली आहे। पहिलं सत्र इथे सांगितलं आहे इथे 21 ते 30 जानेवारीच्या दरम्यान आणि दुसरी परीक्षा काय तर 1 जानेवारी या 1 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान, म्हणजे असे 2 टप्पे इथे सांगण्यात आलेले आहेत। तर सर्वांना मुलांना ही जागरूकता व्हावी आणि म्हणून ह्या पेपरला सुद्धा बातम्या तशा देण्यात NTA वेबसाईटवर सुद्धा टाकल्या आणि पेपरला सुद्धा ह्या बातम्या टाकल्या आहेत। दुसरं एक लोकमतची बातमी आहे ती सुद्धा आपण पर्यंत पाहणार आहोत। यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटेशन काय काय लागणार आहे ते सुद्धा इथे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे होते आणि त्या पद्धतीचे पहिलं आहे की तुमचं आधार कार्ड हे अपडेट असलं पाहिजे। नंतर तुमची 10वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र त्याला आपण मार्कशीट आणि सर्टिफिकेट म्हणजे 2 मिळतात आपल्याला, म्हणजे मार्कशीटही मिळते आणि आपलं सर्टिफिकेट मिळत असतं। ते सर्टिफिकेट सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी आपण आपल्या शाळेतून मार्कशीट आपण घेतोय, TC घेतो आहे, परंतु आपलं जे काही प्रमाणपत्र असतं ते शाळेतून पुन्हा जाऊन पुन्हा काय तर जे 10वीचं प्रमाणपत्र आपण घ्यायचं आहे त्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी लागणार आहेत। 12वीची गुणपत्रिका किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र म्हणजे 12वी जर झाला आता असाल अपियर असाल तुम्ही तर बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा 12वी झाली असेल तर त्याची गुणपत्रिका तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर आरक्षित श्रेणीसाठी काय लागतं जात प्रमाणपत्राचं वैधता तुम्हाला असावी लागते, व्हॅलिडिटी तुमची असावी लागते। काही जर त्रुटी असतील तर त्याही सुद्धा पाहून घ्यायच्या आणि त्याचं कलेक्शन आपल्याकडे करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली कुठलीही अडचण त्या ठिकाणी राहणार नाही। दिव्यांगासाठी जे म्हणजे
हँडिकॅप्ड आहे तर UDID हे जे प्रमाणपत्र आहे तर ते दिव्यांगासाठी लागणारं प्रमाणपत्र ते सुद्धा त्यांनी अपडेट करून घ्यायचं आहे. नंतर EWS साठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्ही अलीकडेच काढलेले 2 फोटो तुमच्यासाठी आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी हे सर्व डॉक्युमेंट तुमचा ईमेल्स त्यासोबत तुम्हाला लागतो. ईमेल्स यामध्ये लिहिणार नाही, फोन नंबर आणि ईमेल्स तुम्हाला आवश्यक लागतो की जेणेकरून जेव्हा फॉर्ममध्ये जे काही NTA कडून तुम्हाला सूचना येत असतात त्या तुमच्या ईमेलवर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला येत असतात. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत आणि म्हणून त्या संपूर्ण तयारीनिशी आपला फॉर्म व्यवस्थिशीर भरायचा आहे. तर यानंतर पुन्हा ज्या पेपरमध्ये बातमी आली होती ती आपण पाहिली आहे. मागच्या पेपरमध्ये ह्या मुलांना जागरूकता व्हावी म्हणून हे सर्व जाहिरात दिली आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी काय केलं तर यासाठी तुम्ही आलात. हे संपूर्ण माहिती तुमच्या माहितीसाठी होती. तुमचं करिअर तुम्हाला घडवायचं आहे. त्या करिअरसाठी तुम्ही तयारी करत आहात आणि ते तयारी करत असताना आपला फॉर्म हा अचूक भरला गेला पाहिजे, करेक्ट भरला गेला पाहिजे. यासाठी सुद्धा आपण जागरूक असलं पाहिजे. पालकांनी सुद्धा जागरूक असलं पाहिजे की आपल्या मुलांचं आधार कार्ड, आपल्या मुलांचे डॉक्युमेंटेशन जे आहे ते व्यवस्थिशीर आहे की नाही हेही सुद्धा आपण पाहिलं पाहिजेत आणि त्याबद्दलची अचूकता आपल्याजवळ ठेवली पाहिजे. ती जागृती आपल्याजवळ असावी. ऐन वेळेवर आपली धावपळ होता कामा नये म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण आत्तापासून केल्या पाहिजेत. तर चला तर तुम्हा सर्वांना पुन्हा या परीक्षेमध्ये घवघवीत यशासाठी पुन्हा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.